सिद्धिराज मी हिला सोडणार नाही. तुम्ही दोघी जा. हो पप्पा. मॅडम तुम्ही इथे इथे कधी आलात तुम्ही? ए अवलक्षण आहे. तुझी हिंमत कशी झाली ग इथं येण्याची? बघितलंस ना, तू इथं पाय टाकलास आणि माझ्या सिद्धूच्या जीवावर बेतलं. चल आत्ताच्या आत्ता इथं चालती हो, तर माझ्यासारखं वाईट कोण नाही, सांगून ठेवते. आजी, उलट भावना मॅडम इथे आल्या म्हणून इतक्या वरून पडून सुद्धा मला काही झालं नाही. अगं जीवावर बेतला असतं माझ्या, पण त्या आल्या म्हणून मी सुखरूप आहे. हाच आहे माझ्या भावना मॅडमचा पायगुण. सिद्धराज गाडे पाटील, तुमचे 2 चान्स हुकलेले आहेत. आता हा तुमचा शेवटचा चान्स आहे. आता जर तुम्ही हंडी फोडू शकला नाहीत, दुसरा ग्रुप येऊन इथे हंडी फोडेल. सिद्धू, हे बघ, ते राहू देत. आता तू काही वर जाऊ नकोस, उगाच परत धडपडायला होईल. चल. हा म्हणजे बघ ना, आपण दुसऱ्या कोणाला तरी पाठवूया ना. राहुल आहे, राहुलला पाठवूया. अरे पण दरवर्षी सिद्धू हंडी फोडतो ना. ए मया, काय तुला पण? ए अवलक्षणे, तू निघ इथून. मग बघ माझा सिद्धू दहीहंडी कसा फोडतो ते. भावना मॅडम जर इकडून जाणार असतील तर मी हंडी फोडणार नाही. हे तुझं काय डोकं फिरलंय काय सिद्धू? एक मिनिट. सिद्धिराज, तुम्ही सुखरूप जा आणि दहीहंडी फोडून या. माझी खात्री आहे, तुम्ही नक्की दहीहंडी फोडणार. जा लवकर, मी तुमची वाट बघते. ऑल द बेस्ट. अरे विषय काय आजी, आता भावना मॅडमने हंडी फोडायला सांगितली, मग तर हंडी फोडलीच पाहिजे ना. आणि तेही त्वरित, तात्काळ, ताबडतोब. अरे बोल 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 बजरंग बली की जय! हे अवलक्षणे, नवऱ्याला पाठबळ देण्याचं तुझं सोंग संपलं असेल तर तुझा मित्र मला भेटायला कधी येणार आहे ते सांग. मी आहे तिथं. माझं लक्ष आहे तुझ्याकडं. आता आजींना कसं सांगू की मिस्टर गाडे पाटील त्यांच्या समोर कधी आणि कसे येतील?
तुम्ही लकी चार मात माझा. आता बघा मी हंडी कशी फोडतोय ते. मिस्टर गाडे पाटील, आज तुम्हाला इथे दहीहंडी फोडताना बघणारी फक्त तुमची बायको नाहीये, तुमची सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. लवकर या खाली. तुम्हाला तुमच्या बायकोच्या आणि तुमच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पवना मॅडम मला मिस्टर गाडे पाटील बोलली. गेलो यार. आई वरात कसा आहे आता? बरं वाटतंय ना त्याला? ठीक आहे. औषधं घेतली आहेत ना, झोप लागली आहे त्याला. भाऊजी, आभार मानायला खरं तर तुम्ही घरचेच आहात, पण तरी वरदला तुम्ही वेळेत डॉक्टरांकडे घेऊन गेलात ते बरंच झालं बरं का. हो वहिनी, आभार कसले मानताय? वरदला बरं वाटतंय ना, यातच सगळं आलं बघा. काय हो बाबा, तुम्ही आईकडे असं का बघितलं? संतोष, अरे तुम्हा दोघांमध्ये एवढं भांडण असूनही आज गरज लागली तेव्हा हरीश वरदला डॉक्टरांकडे घेऊन गेला. म्हणजे परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली आहे असं नाही. प्लीज बाबा, हरीशने वरदसाठी जे काही केलंय ना, ते वरद संतोषदांचा मुलगा आहे म्हणून नाही केलंय. वरदच्या जागी जर दुसरा कोणताही मुलगा असता ना, तरी त्याने त्याला हेल्पच केली असती. सिंचना, हो ना, ऐकलत ना बाबा, कुठलाही मुलगा असता तरी हरीश तसाच वागला असता. म्हणजे हरीशने वरदवर काय उपकार केलेले नाहीयेत. अगदी बरोबर आहे हा दादा तुझं, बरोबर आहे. नाही, वरदच्या जागेवर दुसरा कुठला मुलगा असताना त्यालाही मी डॉक्टरकडे घेऊनच गेलो असतो. म्हणजे भाऊजी, वरद बद्दल तुम्हाला विशेष असं काहीच वाटत नाही? इतर 4 मुलांसारखाच आहे का तो तुमच्यासाठी? नाही 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 वहिनी, वरद बद्दल मला काय वाटतं हा प्रश्नच येत नाही. बघितलं ना दादा काय बोलला आता. त्यालाच असं वाटत नाही की मी वरदसाठी काहीतरी विशेष केलंय. मग अरेच्चा, अरे वरद सख्खा पुतणा आहे तुझा. तो आजारी असेल तर त्याला तू डॉक्टरकडे घेऊनच गेलं पाहिजे. आता त्यासाठी काय सत्कार करू तुझा? एवढं तर तू केलंच पाहिजेस. आणि भांडण आपल्याच झालंय, त्यात वरदचा काय संबंध? बघितलंस हरी, बघितलंस? संतोष दादा आत्ता सुद्धा तुझ्याशी कसं इन्सल्टिंग बोलतायत ते. मी इन्सल्टिंग बोलतोय? हा मग काय? अरे मला हा कळतंय. insult आहे. ए, तुझ्या बायकोला समजाव. त्याने मी कशाला इन्सल्टिंग सांग- बोलतोय. त्याने हे का काहीतरी समजावलं पाहिजे? काय- त्याला तू का समजाव- समजाव तिला? तुम्ही तिला गाढवापुढे वाचली घेते. कालचा गोंधळ बरा होता. तिला समजा. जानू, जानू, जानू तू कुठे आहेस? मी केव्हाची तुझी वाट पाहतोय. जानू, जानू, जयंत, जानू, जयंत, जानू, जानू कुठे होतीस तू? जयंत, अरे मी तुझ्यासाठी औषध आणायला गेले होते. तू तू कधी खाली आलास?
तू तर झोपला होतास ना? तू ठीक आहेस ना? पण तुला काही झालं नाही ना? जानू. जयंत, ऐक ना, शेफ सुद्धा इथेच आहे. एक्सक्यूज मी, जर बाहेर जा. अनलॉक मेन डोर. लॉक इट. जानू, जयंत, जानू, जयंत, अहो काय झालं? लवकर या खाली. अहो मला भेटून तुमचं अभिनंदन करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तुम्हाला आजींना भेटवायचंय. काय रे सिद्धू, ही जे काही बोलते ते खरं आहे का? हो आजी, मीच आहे भावना मॅडमचा मित्र मिस्टर गाडे पाटील. अहो मिस्टर गाडे पाटील, या ना लवकर खाली. अहो मला तुमच्याशी बोलायचंय खूप. या लवकर खाली. नाही 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 नाही, मी वरच बरं आहे. मी खाली आलो तर तुम्ही खाऊ की गिळू करालो. मस्त आहे इकडे सगळं. ए सिद्धू, अरे खाली ये रे. खाली ये ना भाई. अरे ये रे भाई. अरे ऐक ना. अरे कसा उतरू आता? हे बघा, तुम्ही घाबरू नका. क्रेन खाली घ्यायला सांगते मी. सावकाश सावकाश, मी वाट बघतीये. आता काही करून त्या आरतीला इथून बाहेर काढलं पाहिजे. ओके. हॅलो, हॅलो. अहो ताई, मला आता अर्जंटमध्ये फुलांची डेकोरेशन पाहिजे होतं. आता फुलं? आव पण आता तुम्ही बाहेर आहे. असं? मग तुम्ही कुठे आहात ते सांगा, मी तिकडे येतो. अहो पण आता मी नाही येऊ शकणार दादा. मला निदान फुलं तरी आणून द्या, मी बघतो काय करायचं ते. बरं मग आता मी इकडे बाहेर म्हणजे ते दादा पाटलांचं मैदान आहे ना, तिथं आहे मी. तिथं दहीहंडीचा कार्यक्रम चालू आहे, त्याच्यासाठी आले. मग तुम्ही मैदानाच्या बाहेर याल का? होय होय, आलेच. हा, जाऊन येते, तेवढे 4 पैकी मिळतील. जातेच. हा काय गेटवरच उभा आहे मी. वहिनी, ओ वहिनी, ओ आरती वहिनी. अरे महेश, इकडे काय करतोय? चल तिकडे. पण आरती वहिनी गेल्या. अरे राहू दे वहिनी, चाल. चल चल.
निघा रे. सॉरी 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 प्लीज 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 मला मारू नका. मी पाहिजे तर पाय धरतो तुमचे. हा पण मला सगळ्यांसमोर जर तुम्ही कानाखाली मारलेत ना मॅडम, तर माझी जी काही उरली सुरली इज्जत आहे ना ती सुद्धा निघून जाईल. प्लीज समजा. सिद्धिराज माझ्याकडे बघा. अहो काय बोलताय तुम्ही मॅडम, माझी हिंमतच नाही आहे तुमच्याकडे बघायची. हां मॅडम मी मान्य करतोय ना, आणि माझी खूप मोठी चूक झाली आहे. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ना ती तुम्ही द्या, फक्त घरी जाऊन द्या प्लीज. सॉरी मॅडम. अहो नका ना चिडू माझ्यावरती. मी खरंच माफी मागतो ना तुमची. पण मी का चिडून मिस्टर गाडे पाटलांवर? ते तर खूप चांगले आहेत आणि आता तर ते मला आवडायलाही लागले. अहो का लाजवताय तुम्ही मॅडम? तुम्हाला पण खरं काय ते कळलंय ना आता. अहो खरंच मी नाही चिडले. पण खरंच काय सांगता तुम्ही? खरंच मिस्टर गाडे पाटला म्हणजे माझ्यावर चिडला नाही? अरे भाई म्हणजे तुम्ही सिद्धूवर चिडला असाल म्हणजे? नाही, मी सिद्धिराजवरही चिडलेली नाहीये. पण आता मला बोलू द्या ना, नाही तर मी खरंच चिडे ना तुमच्यावर. सॉरी बोला. मला खूप बोलायचंय तुमच्याशी, पण इथे किती गोंधळ आहे. ढोल ताशांचा आवाज आहे. अहो मॅडम, आता ढोल ताशाचा आवाज सुद्धा तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचवण्यापासून कोणी नाही थांबवू शकत. कारण आता तुमचा मित्र आणि तुमचा नवरा दोघेही तुमच्या सोबत आहेत. मॅडम तुम्ही बिंदास बोला होता. तुम्हाला माहिती मला कधी कळलं तुम्ही मिस्टर गाडे पाटील आहात ते? कधी कळलं? जेव्हा तुम्ही त्या टँकर पाशी मिस्टर गाडे पाटील बनून सिद्धिराजची समजूत काढत होतात ना, तेव्हा मी तिथे आले होते. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की माझे डोळे उघडणारा हा सत्पुरुष आहे तरी कोण? तो सत्पुरुष मीच आहे, मिस्टर गाडे पाटील. म्हणजेच तुमच्या भावना मॅडमचा जीवलग मित्र. मिस्टर गाडे पाटील, खरं सांगू तुम्हाला, मी एवढं ऐकलं होतं ना माझ्या बायकोकडून तुमच्याबद्दल. नाईस टू मीट यू. म्हणजे सिद्धिराज गाडे पाटील मीटिंग मिस्टर गाडे पाटील आणि मिस्टर गाडे पाटील मीटिंग सिद्धिराज गाडे पाटील. तेव्हा ना मला खरं तर तुमचा खूप राग आला होता. असं वाटलं होतं की तुम्हाला येऊन विचारावं की का तुम्ही असं करताय. मग थोडा विचार केल्यानंतर मला समजलं की तुम्ही हे नाटक किती जेन्युइनली करताय. म्हणजे मला सगळं खरं कळू नये म्हणून तुम्ही किती धडपड करताय. नवनवीन गेटअप करून काय माझ्या समोर येताय. आणि तुमच्यातला हाच निरागसपणा मला भावला आणि म्हणूनच मी ठरवलं मी पण हे नाटक कंटिन्यू करणार. पण मला एक कळत नाही, तुम्ही हे नाटक का केलं सिद्धिराज? काय सांगू मॅडम तुम्हाला, त्यावेळी एकतर मी तुम्हाला पटत नव्हतो, तुम्ही धड बोलतही नव्हता माझ्याशी, म्हणून मला मिस्टर गाडे पाटलांची मदत घ्यावी लागली. पण मॅडम एक सांगू का तुम्हाला, हा सिद्धू पण वाईट माणूस नाही आहे. आणि म्हणूनच मी आता ठरवलंय की सिद्धिराज आणि भावनाच्या नात्याला अजून एक चान्स द्यायचा. आणि आजचे आपले विनर आहेत सिद्धिराज संपतराव गाडे पाटील. बोला मॅडम, प्लीज लवकर बोला. फ्रेंड्स, खरं बोलतोय तुम्ही? खरंच. कारण मला असं वाटतं मिस्टर गाडे पाटलांपेक्षाही सिद्धिराज बेस्ट मित्र असतील. अरे काय बोललात? अरे विषय का मॅडम, फ्रेंड्स ना.
यांना मी विनंती करतो कृपया काढून त्यांनी स्टेजवर यायचं आहे. बरं सिद्धिराज, आता जा. स्टेजवर सगळेजण वाट बघतायत तुमची. हो आलो. आरती वहिनी. हा. सावकाश हा. इथून. मला परत असंच वाटलं की तू मला सोडून गेलीस. जयंत, तू तू का सारखा असा विचार करतोस? मी मी प्रॉमिस केलंय ना तुला, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. नाही नो जानू, पण मला भीती वाटतेच ना. जयंत, अरे बरेच ओके. तू आलीस ना आता. आता तू कधीच माझ्यापासून लांब जायचं नाहीस. प्लीज, कधीच नाही जायचं तू. जयंत, तू आता प्रॉमिस कर, तू कधीच नाही जाणार. इट्स ओके. आपण सोफ्याजवळ पोचलो ना. तू बस. बाहेरून आली आहेस, दमली असशील ना. मी तुझ्यासाठी काहीतरी करून आणतो. थांब. जयंत, तू तू काय करणार आहेस आता? जानू, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. हो जयंत, माहिती आहे मला, पण अरे आता तुला दिसत नाहीये ना. मग माय स्वीट हार्ट, कुठल्याही परिस्थितीत माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाहीये. त्यामुळे मी तुझ्यासाठी कॉफी करणार म्हणजे करणार. थांब. जयंत, अरे ऐक ना, कशाला उगाच तू. काय झालंय जानू? तुला माझ्या हातची कॉफी प्यायची नाहीये का? का मला दिसत नाहीये म्हणून तुझं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय? काय बोलतोयस तू जयंत? अरे मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलतेय ना मी. हे बघ, हवं तर आपल्या दोघांसाठी कॉफी मी करते. नो वेज, तू ऑलरेडी माझ्यासाठी खूप करतेस. आता मीच तुझ्यासाठी कॉफी करणार. तू बस. जयंत आई. कम्फर्टेबल आहेस? तुला टेकण्यासाठी काही आणू उशी? नाही जयंत, मी ठीक आहे. काय झालं जानू? तू असं तुटक का बोलतेस माझ्याशी? हा? नाही, मी नॉर्मल आहे जयंत. नाही जानू, जयंत, तू माझ्याशी तुटक बोलतेस. जयंत कुठे जातोस तू? जयंत सावकाश. जयंत, अरे तू कुठे चाललायस? तू बस. तू उठू नकोस. तू बस. जयंत, जयंत, काय झालं तुला? तू तू ठीक आहेस ना? जानू, तुला माहितीये का मला काय जाणवलं आता? काय? मला असं वाटलं की तो शेफ इथेच कुठेतरी लपून बसलाय.
ये बात! खरं सांगू तुम्हाला तर आज ही दही अंडी फोडणं खूप अवघड दिसत होतं. म्हणजे एक क्षण असाही आला होता जेव्हा जेव्हा मला असंही वाटलं होतं की आज ही हंडी मी फोडू शकीन का नाही. पण त्याच वेळी माझ्या बायकोनी या मैदानात पाऊल ठेवलं आणि फक्त त्यांच्या पायगुणामुळे आज मी दहीहंडी सुखरूपपणे फोडू शकलोय. त्यामुळे हे बक्षीस मी माझ्या बायकोला म्हणजेच भावना मॅडमना डेडिकेट करतो. झालं ना? आता चल, एक मोठा हिशोब तुला चुकता करायचा आहे. चला. तू इथं? मगाशी त्या माणसांमध्ये मला बोलत होतीस ना, अडवत होतीस ना, मग आता इथं कोणच नाहीये, फक्त तू आणि मी. आज तुझ्या कर्जाचा सर्व फायनल हिशोब आहे ना, आज पूर्णच करतो. सोडे, पाठ सोड म्हणजे वेंकी. वेंकी, अरे जाऊ दे की बाबा. काय रे? ए सिद्धू, काय तू आज मला या अवलक्षणेच्या मित्राला भेटवणार होतास. कुठं आहे तो हिचा मित्र? त्याला माझ्या समोर हजर कर. मी आत्ताच्या आत्ता या ठिकाणी सोक्ष मोक्ष लावून टाकते. कळलं? मिस्टर गाडे पाटील, या लवकर, आजींना भेटायचंय तुम्हाला. ए काय ग, हे फिरी फिरी हसायला काय झालं दात काढून? कुठं आहे तुझा तो मित्र? आजी, तुला मिस्टर गाड्या पाटलांना भेटायचं? हो. नक्की. म्हणजे काय? ओके आजी, खरंच छान वाटलं तुम्हाला भेटून. अहो, असं काय बघताय? मीच मिस्टर गाडे पाटील, हा, भावना मॅडमचा मित्र. हा? कळलं का? तो अगं सिद्धू, काय प्रकार आहे हा? अगं आई, प्रेमात अशी गंमत जम्मत करावी लागते. आणि तसंही त्यावेळी भावना मॅडम सिद्धूशी बोलत नव्हत्या ना, म्हणूनच मिस्टर गाडे पाटलांना चित्रात आणावं लागलं. आजी, तुझा भावना मॅडमना घरातून बाहेर काढण्याचा चान्स चुकला ग. पुढे झाली यांची नौटंकी. चला रे आता, या नवरा बायकोने यायचं तेव्हा येऊ देत. सिद्धिराज, कुठे? एक 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 मिनिट थांबा, मी आलोच ना. काय झालं? एक 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 मिनिट मॅडम. वेंकी दादा,
काय झालं तू कोणाला शोधतोय? आरती वहिनी सापडत नाहीये. आपण मगाशी तुम्हाला म्हणालात ना की आरती वहिनी इथेच कुठेतरी होती. कुठे गेली? थांबा 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 दादा 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 थांबा. मी कॉल करतो त्यांना, एक मिनिट थांब. ए सिद्धू चल. अरे थांब रे, आरती वहिनी सापडत नाही. थांब एक मिनिट. काय? एक काम कर, तुम्ही दोघं त्या साईडला बघा, मी या साईडला बघा. एक मिनिट भाई मी वहिनींना बाहेर जाताना बघितलेलं. मी आवाज देण्याचा पण प्रयत्न केला पण ते काहीतरी गोंधळात ऐकायला नाही आलं. काय सांगतो? अरे हा तिथे कुठेतरी. ठीक आहे. आपण तिकडे जाऊया. तुम्ही दोघं प्लीज इकडे थांबा. आम्ही दादा टेन्शन हा मॅडम चल चल रे चल. चल 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 म्हटलं ना, चल ना. असा सोडत नसतोय. आज काही झालं तरी सगळं कर्ज वसूल करणार. काय? चल चल वरड वरड अजून वरड. बघ इकडे आहे का कोण वाचवायचं तुला ना, तेच बघतो आता. काय आता तुझ्या कर्जाचा कायमचा हिशोब मी मिटवणार आहे. काय हा हा चल. आरती वहिनी आरती वहिनी आरती एक काम कर, तुम्ही तिकडे शोधा, मी इकडे बघतो. हो बरोबर आहे, पण तू एकटा नको जाऊ. मी पण येते. नको नको चल आपण दोघं जाऊ. वहिनी बाहेर या. माझा ऐका. तुझ्या तर हे पगार रे याला. म्हणून तुम्ही नका घाबरू, तुम्हाला काय केलं नाही. सोड. हिनं कर्ज घेतलंय माझ्याकडनं म्हणून घेऊन चाललोय तिला. तुझं मध्ये पडायचं काम नाही सांगतोय तुला. असं किती कर्ज घेतलंय? दादा आम्ही पैसे फेडतोय त्यांचे, तरी पण त्रास देतोय तो. ठीक आहे, सगळे पैसे ठेव. खुश? फिटलं कर्ज? फिटलं का कर्ज? अरे काय फिटलं, याच्यात पैसे कमी आहेत अजून. सिद्धू दादा अहो काय करता तू? ठीक आहे, यात तुझं कर्ज नक्की फिटेल. आणि एक नीट लक्षात ठेव, चुकून सुद्धा बेंकी दादा आणि आरती वहिनीच्या जवळपास तरी फिरकताना दिसलास ना, तर गाठ सिद्धिराज काडे पाटलाशी लक्षात ठेव. 10 हात लांब राहायचा, कळलं काय?
सिद्धू दादा वहिनी अहो काय करताय तुम्ही प्लीज असं नका करू. दादा अरे दादा वेळ आहेस का असं काही करू नकोस प्लीज. सिद्धू दादा तुमचे हे उपकार कसे फेडणार आम्ही? आरती वहिनी अहो उपकार फेडण्याची भाषा करतायत तुम्ही. मी राखी बांधलीत ना मला. अहो मग तुमचं रक्षण करणं माझं कर्तव्य. सिद्धिराज, अहो अजून किती वेळा माझ्या मनातलं तुमचं स्थान मोठं करणार आहात? मॅडम मला तुमच्या मनात सगळ्यात वरची जागा मिळवायची आहे. मिस्टर गाडे पाटील म्हणून तुम्ही आधी माझी सगळी दुःख सगळ्या अडचणी दूर केल्या आणि आता सिद्धिराज म्हणून माझ्या कुटुंबासाठी उभे राहताय. किती आणि कसे आभार मानू मी तुमचे? मला माहिती आहे मॅडम तुम्हाला माझे खूप आभार मानायचे, पण मैत्रीचा कोणी आभार मानता का? आज तुम्ही स्वतःहून मैत्रीचा हात पुढे केलाय. मॅडम आत्ता खरी तुमची गाडी रुळावर आली. जयंत अरे काही काय शेफ तर केव्हाचेच बाहेर गेलेत. हो ना. मग टेन्शन का घेतेस? जर का तिथे कोणीच नाही मग ती कुंडी भिंतीवरच आपटणार होती, राईट ना? हो राईट. पण जयंत तू तू सारखा असा संशय का घेतोयस? हे बघ मी तुला अजिबात फसवणार नाही अरे. मग आज मला न सांगता बाहेर निघून का गेलीस? मी हो मी गेले जयंत, पण काय झालं ना तू खूप गाढ झोपला होतास आणि आता तुझ्या डोळ्यांची रिकव्हरी सुरू असताना तुला असं झोपेतून उठवणं बरोबर वाटलं नाही. आणि डॉक्टरांनीही सांगितलंय ना तुला जितकी रेस्ट मिळेल तितकं तुझ्याचसाठी चांगलं आहे. म्हणून तुला न सांगताच घराबाहेर गेले, नाहीतर सांगूनच गेले असते ना. जानू तुला माहिती आहे तू माझ्या जवळ नसलीस की मला किती त्रास होतो हे तुला माहिती आहे. तू तू अशी वागतेस ना म्हणून माझा तुझ्यावर विश्वासच बसत नाही कधीच. तुला माझा ट्रस्ट गेन करण्याची एक संधी मिळते पण तू ती अशी गमावून बसतेस. मग आता तू हे एक्सपेक्ट करतेस माझ्याकडून की मी तुझ्यावर डाऊट घेऊ नये. वा आता काय झालं? निघून गेलीस की आहेस अजून? नाही मी इथेच आहे जयंत, इथेच आहे मी. मग मला सांग तू मला सकाळी न सांगता का निघून गेलीस? सॉरी जयंत, माझं चुकलं.